भरपूर प्रोटीन्स आणि विटॅमिन्सने भरलेलं झटपट होणारं सँडविच कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अगदी झटपट होणारं सँडविच, अगदी टेस्टी, यम्मी, डिलिशियस असं सँडविच घरी कसं बनवायचं. अगदी सोप्या पद्धतीने, काहीही यामध्ये जास्त अवघड नाही, एकदम झटपट होणारं हे सँडविच आहे. यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक ॲवोकाडो. साधारण मीडियम साईजचा ॲवोकाडो आपण इथे घेतलेला आहे. याला छान असं मधून चिरून घ्यायचं आहे आणि फिरवून याचे 2 भाग करून घ्यायचे. याचं बी बऱ्यापैकी मोठं असतं. याचं साल आपण काढून घेणार आहोत आणि ह्याचे बारीक बारीक तुकडे करून आपल्याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे. हे ॲवोकाडो विकत आणताना एक काळजी घ्यायची आहे. हिरवा ॲवोकाडो आणायचं नाही, कारण ते थोडंसं बिटर टेस्टचं असतं. आणि पिकलेला ॲवोकाडो कसं समजायचं, तर साधारण असं डार्क चॉकलेटी आणि काळपट रंगाचं होत आलेलं जे ॲवोकाडो असतं ते पिकलेलं असतं. एकदम क्रीमी असं हे फळ आहे. आपल्याला चीजचीही गरज पडत नाही, इतकी याची टेस्ट मस्त असते. आणि हे थोडंसं मऊ झालेलं असतं आणि देठाच्या बाजूने जर तुम्ही बघाल तर ते आतमध्ये दाबलं जातं. दाबल्यावर परत आपला जो फ्रेश ब्रेड असतो तो कसा परत येतो तसं ते होतं. असं जर फळ असेल तर ते व्यवस्थित तयार झालेलं असतं. आता आपण हे छान सगळं स्मॅश करून घेतलेलं आहे. एकदम बारीक, एकदम क्रीमी फळ असल्याने हे फटाफट असं चमच्याने सुद्धा व्यवस्थित बारीक करता येतं. आता यामध्ये आपण टाकणार आहोत एक छोट्या साईजचा टोमॅटो आपण इथे घेतलेला आहे बारीक चिरून. त्यानंतर इथे अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून. शिमला मिरची टोटली ऑप्शनल आहे. त्यानंतर छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि लाल आणि हिरवं चिली फ्लेक्स आपण इथे घेतलेली आहे. लाल आणि हिरवी मिरची मी अगदी बारीक करून घेतली होती आणि ती दोघंही अर्धा चमचा, दोघं मिळून 1 चमचा असं आपण इथे वापरलेला आहे. त्यानंतर यामध्ये टाकलेली आहे कोथिंबीर आणि थोडासा चाट मसाला. जर आवडत असेल तर थोडीसं मिरपूड टाकली तरीही चालेल. आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ आणि ह्या सगळ्या मिश्रणाला एकत्र करून घेणार आहोत व्यवस्थित. आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र झालं आणि सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित ब्रेडवर स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि ब्रेड आपल्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. नाही केला तरीही चालतो, हे अगदी असं कच्चंच छान लागतं. आता ह्याच्या बऱ्याच रेसिपीज आहेत. आपण ॲवोकाडोची स्मूदी बनवू शकतो. ॲवोकाडो टोस्ट फेमस आहे. त्यानंतर याचं एक डिप बनवू शकतो. अजून बऱ्याच रेसिपीज याच्या आपल्याला बनवता येतात. आता इथे मी ब्रेड घेतलेला आहे. ब्रेडच्या जे साईड्स असतात, ब्राऊन साईड्स, त्या मी इथे काढून घेतलेल्या आहे आणि यावर आपण आता थोडंसं तूप टाकून याला लावून घेणार आहोत. इथे बटर लावलं तरीही चालतं. आम्ही बटर शक्यतो टाळतो म्हणून मी इथे तूप लावलेलं आहे. जर घरचं ताजं लोणी असेल ते लावलं तर बेस्ट. आता इथे आपण हे मिश्रण जे आहे हे या ब्रेडवर व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि आता हे आपण सगळं इथे व्यवस्थित भरून घेतलेलं आहे. ब्रेडवर व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि आपण हे तव्यावर 1 मिनिटभर फक्त शेकून घेणार आहोत. नाही शेकलं तरीही चालतं. आता तव्यावर थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि आपण आपला ब्रेड आहे तो यावर ठेवून छान थोडासा शेकून घेणार आहोत. जास्त आपल्याला ठेवायचं नाही आहे. थोडासा रोस्ट करून घ्यायचं आहे. एक अर्धा मिनिट ठेवलं तरीही पुरेल. आणि आता हे आपण होत आलेलं आहे. आपण हे काढून घेऊया. आणि याच पद्धतीने जसं आपलं सँडविच असतं, दोन्ही बाजूने ब्रेड ठेवायचा, तसंही केलं तरी चालतं. म्हणजे ब्रेडवर आपलं हे मिश्रण लावायचं, वरून ब्रेडची दुसरी स्लाईस ठेवायची आणि ते दोन्ही बाजूने रोस्ट करून घ्यायचं.
जसं आपण एरवी सँडविच करतो तसं. तर तुम्ही हे दोन्ही पद्धतीने करू शकतात. आणि आपलं हे झालेलं आहे. आता याला आपण हे छान व्यवस्थित मधून कट करून घेऊया, याचे स्लाइस करून घेऊया, जेणेकरून हे आपल्याला खायला अगदी इझी होईल. आणि मी याच पद्धतीने सँडविचही बनवून घेतलेलं आहे. इथे बघू शकतात तुम्ही. यालाही आपण व्यवस्थित मधून कट करून घेऊया आणि आपलं जी प्लेट आहे, सँडविच आहे, ते खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही हे कच्चंसुद्धा खाऊन बघा. आमच्याकडे दोन्ही प्रकारे आवडतात. खूप छान. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खूप हेल्दी आहे. ह्या फळामध्ये भरपूर विटॅमिन्स, भरपूर प्रोटीन्स आहेत. हे जर सँडविच आपण बाहेर घ्यायला गेलो, सँडविचच आपल्याला ₹300-350 इवन जास्त एक सँडविचची किंमत पडते. घरी हे आपल्याला अगदी छान मस्त तयार करून होतं. नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा. थँक यू.